काय होतं, कुठं आलतं म्हणा तुमचं तुम्ही बघा. विढाला 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 हा म्हणून त्या ठिकाणी नारदजींना प्रणाम केला. नारदजीने सांगितलं भगवंताची सेवा करा. म्हटले नाही ते आमच्या रक्तात नाही. मग म्हटले भगवंताशी भांडण करा. म्हटले हा भांडायचं सांगा. म्हटल्या भांडायला काय काय माणसा लय जोर. एक मावशीला एवढा जोर होता भांडायला. एका गावामध्ये आम्ही गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी तिच्या नवऱ्याने संक्रांतीला त्याला 5,000 साडी घेतली होती आणि घेतली आणि न बोलवता शेजाऱ्याच्या घरी गेली. घरी गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी म्हणली ओ मावशी माझ्याकडे काड्याची पेटी नाही, जरा 20 तू द्या हो. ती म्हटली कशात द्या. ती म्हटली दी माझ्या साडीत. ती म्हटली आता मग एवढी नवी साडी जाईन ना जळून. ती म्हटली तुला काय घेणे ग, माझ्याच नवऱ्याने घेतली. लागली तिथंच भांडायला. हां अशा पद्धतीने महाराज सांगतात की काही काही माणसं स्वभावात असतं भांडकुदळपणा, काही काहींच्या स्वभावात असतो शांतपणा. आमच्या तुकोबऱ्यांच्या स्वभावामध्ये होतं सातत्याने ईश्वर चिंतन भगवत नामचिंतन. त्या ठिकाणी एक पंडित आले आणि त्यांच्या तोंडाला हात लावला. अरे म्हटले कुठे देवाचं नाव घेता. त्यांनी सांगितलं तोंड दाबलं तरी चालेल पण रोमारोमातून जय विठ्ठल श्री विठ्ठल जय विठ्ठल श्री विठ्ठल जय विठ्ठल श्री विठ्ठल हे नाव ते निघू लागलं. म्हणून काही काहींच्या रक्तात नसतं. म्हणून त्या मुलांनी विचार केला. म्हटलं आमच्या आईच्या सुद्धा मुखामध्ये नामचिंतन आलं पाहिजे. कारण अंतकालेचे मामीव स्मरण मुक्त कलेवर मरणी जयाजू आठवी तो ते गती ते पावे म्हणून सदा स्मरावी मातेची त्वा. हा वाड वेळ झाला उभा पांडुरंग, वाड वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावी तो, वैकुंठा श्रीरंग बोलावी तो. वैकुंठ श्रीरंग बोलावितो. हा भगवंत बोलवत आहेत. आता सगळ्यालाच भगवंत न्यायला येतो असं नाही. कारण जसे तुमचे कर्म असेल तसं तुम्हाला फल भेटणार आहे. तुम्ही आयुष्यभर जर परमार्थ केला आणि मरायच्या वेळेला जरी मुखामध्ये राम आला तरी देव तुम्हाला घ्यायला आल्याशिवाय राहणार नाही. कारण का तर त्या ठिकाणी अजामिळ नावाचा ब्राह्मण होता. आयुष्यभर पाप केलं, माणसं मारली, नको ते पाप केलं, चोऱ्या केल्या, सगळ्या पद्धतीचं पाप केलं. परंतु मरताना त्या ठिकाणी जेव्हा काळ त्यांना यम भीती दाखवू लागलं त्यावेळेस स्वतःच्या पुत्राचं नाव घेतलं. नारायण मुझे बचा लीजिए, नारायण मुझे बचा लीजिए. त्यावेळेस तर त्या यमाला वाटलं खराच वैकुंठीचा नारायण येतोय की काय. यम पळून गेलं माऊली आणि त्या ठिकाणी विष्णुदूत त्याला घ्यायला आले आणि त्याचा उद्धार झाला. म्हणून भगवान परमात्मा सांगतात अर्जुना ऐक अंतकालेचे मामी व स्मरण मुक्त कलेवरम मरणी जया जो आठवे तो ते गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेची त्वा. आपल्याला मरायच्या वेळेला देवाचं नाव आलं पाहिजे. पण काही काही मरायच्या वेळेला म्हणतात मला बोंबलाच्या काड्या आणून दे. हा हा काय म्हणतात. हा तसं त्या म्हातारीला म्हटले आई तू एवढं प्रेम आमच्यावरती केलं, तर हाताचा पाळणा केला, नेत्राचा दिवा केला, नितांत प्रेमानं वाढवलं. मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव देव दिजा गुरु प्राज्ञ पूजनम शौचमार्जम ब्रह्मचार्य महिषांच शर्यम तपोच्यते सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे त्या सेवी शिशिरे लोण की जे माते तुझा उद्धार झाला पाहिजे असं आम्हाला वाटतं. म्हणून एकदा तरी तू राम म्हण. हा ती हळू आवाजामध्ये पडवीला बसलेली म्हातारी तिने हात जोडले. सांगितलं तसलं मला येत नाही. काय म्हणले तसलं मला येत नाही. या चोपदारसारखे निभार माणूस पुढे झालं, सगळ्याला मागं सारवलं. म्हटले हो मागं. म्हातारीच्या मुखातून मी वधूनच घेत असतो. म्हणले आजे तुला कसलं येत नाही ते सांग ना. त्यांना वाटलं ती म्हणेन की तू म्हणतो ते राम मला म्हणायला येत नाही असं सरळ सरळ म्हणेल. पण ती म्हटली तू म्हणतो ते मला तसलं येत. म्हणजे किती हुशार आहे, बुद्धिमत्ताम वरिष्ठम. हा कारण का
याला सुद्धा बहुत सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. ठीक आहे. म्हणून या ठिकाणी महाराज सांगतात, म्हणून रावणाने वैरत्व कशासाठी रामाबरोबर केलं, तर त्या ठिकाणी सांगितलं तुला भक्ती नाही करायची नको करू, वैरत्व करायचं तर कर, मग कुळाचा उद्धार करायचा ना, मग सगळेच रामाच्या हातून मेले पाहिजे ना, त्यासाठी त्याची बायको पळून ने. हा, नारदांनी सांगितलं आणि मग ते रावणाने ते कार्य केलं. चला, मला पूर्ण रामायण तुमच्या पुढे मांडायचं नाही. हा, म्हणून या ठिकाणी महाराज सांगतात वैर करायचं असेल तरी देवाचंच करा, चरण धरायचे असेल तरी देवाचेच धरा, भक्ती करायची असेल तरी देवाचीच करा. हा, म्हणून काय होईल आपला, तर उद्धार होईल आणि तुमच्या जीवाचं कल्याण होईल. म्हणून या ठिकाणी महाराज सांगतात परमसुखाची प्राप्ती आणि दुःखाची निवृत्ती या जन्मामध्ये करून घेता येते. ईश्वरापाशी जाण्याचा उपाय तुकोबराया सांगतात भावे गावे गीत. असा उपाय आहे, किती सोपा आहे, भावे गावे गीत. पण गीत म्हटल्याच्या नंतर अनेक गीत गायचे का, तर नाही. महाराज सांगतात त्या ठिकाणी नाही जरी तुझं मधुर उत्तर येईल तैसा बोल रामकृष्ण, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावी, येणे सोष्य म्हण झाले हवं भरी, परत माघारी घेत नाही. पवित्राणां पवित्रमेव मंगलानांच मंगलम, दैवतम दैवतानांच भूतानायवी पितः. त्या परमात्म्याचं पवित्र नाव घे, यश स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात विमुच्यते. नमस्तस्मै विष्णवी प्रभु विष्णवी. त्या भगवंताला शरण जा, त्या परमात्म्याचं नाव घे. मग त्याच्यापाशी कसं जायचं, तर उपाय आहे भावे गावे गीत. हा, म्हणून त्या परमात्म्याचं गीत गा, त्या परमात्म्याचं भजन करा. विठ्ठला विठ्ठला. हा, गीत कोणी कोणी गायलं महाराज, हो, गीत गाता कोणाच्या संगतीमध्ये येतं. जीवनामध्ये संगत आणि पंगत चुकली नाही पाहिजे. एखाद्यास पंगत हुकली तरी चालेल, पण संगत जर हुकली तर आपलं जीवन बर्बाद झाल्याशिवाय राहत नाही. बघा तुम्ही, कोळसा हातामध्ये घ्या. बापानं सांगितलं लेकरा कोळसा हातामध्ये घेऊ नको, तो गरम आहे, पोळेल तुला. तो म्हटला बाबा मी त्याच्यावर पाणी ओतलंय, आता घ्यायला काय हरकत आहे. म्हणून त्या लेकराने कोळसा घेतला आणि खिशामध्ये ठेवला. त्या कोळशाने काय काम केलं, काय केलं बाबा शोभदार, कोळशाचं काय काम असतं, खिसा काळा करून टाकला. हो, हा हा, म्हटले खिसा कशाने काळा झाला, म्हटले कोळसा खिशात घातला होता म्हणून काळा झाला. हो, म्हणून महाराज सांगतात जीवनामध्ये सत्संगती करा. गोस्वामी तुळशीदासजी बाबा कहते हैं बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. राम 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 सिया राम राम राम, राजा राम 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 सिया राम राम राम. राजा राम 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 सीता राम 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 बोलिए. राजा राम 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 सीता राम 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 जय
बिनु सुलभ न सोयी. महाराज सांगतात सत्संगतीशिवाय विवेक होणार नाही आणि विवेक झाल्याशिवाय रामाची कृपा होणार नाही. सत्संगती झाल्याशिवाय रामाची कृपा होणार नाही. म्हणून संतन के संग लागी रे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी. हुई तिरुबड़ भाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागी रे तेरी अच्छी बनेगी. ध्रुव जी की बन गई, प्रहलादों की बना गई. ध्रुव जी की बना गई, प्रहलादों की बना गई. हरि स्मिरण में लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागी रे तेरी अच्छी बनेगी. कागा से तो ये हंस करेंगे, कागा से तो ये हंस करेंगे. उड़ जाए उड़ के दाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागी रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागी रे तेरी अच्छी बनेगी. किस किस की बन गई बाबा? ध्रुव जी की बना गई, प्रल्हादव की बना गई. महाराज ध्रुवजीच्या जीवनामध्ये संत नारद महर्षींचं दर्शन झालं. संत कृपा झाली, इमारत फळाली. ध्रुव बाळाच्या जीवनामध्ये संतांची कृपा झाली. भक्त प्रल्हादाच्या जीवनामध्ये संतांची कृपा झाली, संतांची भेट झाली. म्हणून त्या ठिकाणी संतांचं दर्शन झालं आणि संतांचा आशीर्वाद प्राप्त झाला. महाराज त्या ठिकाणी भक्त प्रल्हाद आईच्या पोटामध्ये असताना त्यांनी श्रीमद भागवत कथा श्रवण केली. सदाशिव्या सदाशिव्या श्रीमद भागवती कथा. हा कथा कधी श्रवण केली? कधी केली महिला मंडळ? बोला ना जरा. म्हणा आता आम्हाला काय येतं त्याच्यातलं, आणि येत असतं तुम्हाला कशाला सुपारी दिली असती. एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, एक मावशी माझ्याकडे आली, माझ्या कानापाशी म्हणली तुमची किती सुपारी असती? म्हणलं आम्ही काय तमासगीर दिसतो का तुम्हाला? काय लय विचित्र लोक असतात. हा म्हण विठाला विठाला विठा. चला म्हणून बिनो सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनो सुलभ न सोई. याच्यामध्ये महाराज सांगतात खरोखर खूप आनंद आहे परमार्थामध्ये, पण तो बी असताना आपल्याला भाग्य पाहिजे त्याच्यासाठी घेण्यासाठी सुद्धा. हा खूप गोड आहे. म्हणून आमच्या महिला मंडळ मोठ्या प्रेमाने, कारण मी पहिल्यांदा सांगितलं तुमचं डोळं दिसत नाही, तुमचं तोंड दिसत नाही, तुमचं नाक दिसत नाही, तुमचं ओठ दिसत नाही, तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणता का ते कळत नाही, तुम्ही डोळे झाकले का ते सुद्धा कळत नाही. हा म्हणून त्या ठिकाणी जरा तुम्ही हकारार्थी नोकरार्थी काहीतरी उत्तर देत जा. तर तुम्ही असं जरा हलत जा, डुलत जा, बोलत जा, आहेत का नाही ते मला सुद्धा कळावा, खात्री करण्यासाठी सांगते. विठ्ठल विठ्ठल झाला म्हणून किसकिस की बन गई बाबा. ध्रुव जी की बन गई, प्रल्हादव की बना गई. कैयदूच्या पोटामध्ये भक्त प्रल्हाद असताना त्या ठिकाणी सगळ्या तुम्हाला कथा सांगत बसत नाही. पूर्ण कथा सांगायची म्हटल्यानंतर त्याच्यातच कीर्तन संपलं आपलं. हो, ज्यावेळेस हिरण्यकश्यप तपश्चर्या करण्यासाठी गेला त्यावेळेस इंद्राने कट धरला. चला म्हटले हिरण्यकश्यपूने एवढा त्रास आपल्याला दिलेला आहे, पण त्याचा होणारा पुत्र सुद्धा तसाच असेल, तो सुद्धा आपल्याला त्रासच देईल. म्हणून तो आईच्या पोटामध्ये आहे तोपर्यंतच आपण त्याला मारून टाकू. गोस्वामी तुळशीदासजी बाबा कहते हे ऊंच निवाच नीच करतो ती, देखी न जाए पराई विभूति. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. ऊंच निवास नीच कर्तुती
देखीन जाय पराय विभूती. म्हणून महाराज सांगता संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. हा म्हणून शबरी भिल्लिणीच्या जीवनामध्ये सुद्धा त्या ठिकाणी मातंग ऋषीचं दर्शन झालं. कारण शबरी भिल्लीण, कारण त्या ठिकाणी पूर्वीचे लोक मुलगी 12 वर्षाची वयाच्या अगोदर लग्न करत असायची. मुलगी सय्याणी झालेली आहे, वडिलांनी विचार केला की आपल्या मुलीचं लग्न केलं पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी त्यांनी काय केलं, पूर्वीचे लोक असताना त्या ठिकाणी पुरणपोळीचा बुंदीचा स्वयंपाक करत नव्हती, तर त्या ठिकाणी त्यांचं तिसरंच होतं, तुम्हाला माहितीच आहे म्हणावा. मग त्यांनी काय केलं, त्या ठिकाणी 100-200 मेंढ्या 100-200 शेरडा दारामध्ये आणून बांधल्या. शबरी ते लेकरू सकाळी उठलं आणि बाबांना विचारलं, बाबा हे कशासाठी आणले तुम्ही, ही मेंढरे कशासाठी, शेरडा कशासाठी, करडं कशासाठी. सांगितलं बेटा तुम्हारी शादी करनी है ना, इसलिए वो आने वाले मेहमान है ना, उसको मेजवानी करने के लिए, खाने के लिए. असं म्हटल्याच्या नंतर त्या लेकराने विचार केला, माझ्या लग्नासाठी जर एवढे जीव जात असतील तर लग्न करून फायदा काय. ते लेकरू रात्रीच घराच्या बाहेर पडलं आणि तो असताना तिचा बाप अरण्यातच राहत होता, भिल्ल जातीचा. आणि तो तिथून ती निघाल्याच्या नंतर जाता 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 मतंग ऋषीच्या आश्रमामध्ये गेली. आणि त्या ठिकाणी आश्रम म्हणजे काय, ज्याला आश्रय नाही त्याला आश्रय देणं, त्याचं नाव आश्रम आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून महाराज सांगतात त्या ठिकाणी गेली, ते लेकरू त्या ठिकाणी झाडावरती बसायचं, पहाटे उठायचं, आश्रमापुढे जायचं, खराटेने झाडून घ्यायचं, रांगोळी काढायची, सडा टाकायचा, रांगोळी काढायची. असं करता करता 6 महिने संपली. ऋषींनी त्या ठिकाणी विचार केला, 3 वाजता ते असं स्नान करण्याकरिता जात असायचे, त्याला स्नान म्हणतात. आणि दिवस उगल्या जे करतात त्यांना आंघोळ म्हणतात. अशा पद्धतीने ते स्नानाला जात असताना त्यांनी पाहिलं, दररोज सडा समर्जन वगैरे एवढी स्वच्छता, एवढं प्रसन्न वातावरण कोण करतं. जेवढे आपले शिष्य होते त्यांना प्रश्न केला, बाळांनो तुमच्यापैकी कोण सेवा करतं हे. हो, ते सर्वांनी उत्तर दिलं नकारार्थी. सांगितलं आमच्यापैकी कोणीही करत नाही. हो ठीक आहे म्हटले, मग परीक्षण केलं पाहिजे, नेमकं कोण सेवा करतं हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे. ऋषीवर्य त्या ठिकाणी पहाटे उठले आणि झाडाच्या सावलीला जाऊन बसले. ती शबरी झाडावर चढलेली होती, खाली उतरली आणि त्या ठिकाणी तिथं सरळ नदी होती, नदीचं पाणी आणलं, सडा टाकला, रांगोळी काढली आणि त्या ठिकाणी निघाल्याच्या नंतर मतंग ऋषीने तिचा हात धरला. ओ सांगितलं बेटा तू कोण आहेस. असं म्हटल्याबरोबर तिने असरे महाराजांच्या कमरेला मिठी मारली, मोठा आणि रडू लागली. महाराज मला असर तुम्ही बेटा म्हटल्याबरोबर माझ्या बापाची मला आठवण झाली. हो माझ्या बापाची मला आठवण झाली. शबरी मैया त्या ठिकाणी धाय मोकलून रडू लागली. महाराजांनी सांगितलं, बेटी मी तुझा धर्माचा बाप आहे ग, तू माझ्यापाशी राहू शकते, माझ्या आश्रमात राहू शकते, मी तुझा धर्माचा बाप आहे. बापाची माया फार असते बाबा, बापाची माया लेकीवरती किती असते. महाराज सांगतात लेक म्हणजे बापाचं काळीज असतं, लेक म्हणजे बापाचं काळीज असतं. आणि हे काळीज 21 वर्षाचं झाल्यानंतर किंवा 18 वर्षाचं झाल्याच्या नंतर दुसऱ्याच्या स्वाधीन करायचं असतं. त्या ठिकाणी तिचं लग्न करून द्यायचं असतं. आणि लग्न केल्याच्या नंतर बाप एकदाच खर्च करतो. 10 एकर नाही, 4 एकर नाही, 2 एकर नाही, जेवढी जमीन विकायची तेवढी विकतो आणि पाहिजे ते थाटामध्ये लग्न करतो. सगळ्यांचा मान पान ठेवतो, सगळ्याचा सत्कार सन्मान करतो आणि त्या ठिकाणी तायडीला मोठं घर पाहून देतो. सर्व्हिसवाला, बँक बॅलन्सवाला, शेतीवाला सगळं काही पाहून देतो. पण योगा असा येतो की तो मुलगा व्यसनी निघतो, सगळी बरबादी करून ठेवतो. एवढी प्रॉपर्टी असताना सुद्धा काय कुठे कोणत्या रानामध्ये जावं, कोणत्या विहिरीवरती जावं, कोणत्या बंगल्यामध्ये जावं. हो त्या ठिकाणी फ्लॅट सगळं काही त्याने कमवलेलं असतं बापाने त्याच्या. पण आयत्या पिठावर रेगा सगळी प्रॉपर्टी पाहून दिली मुलगी, पण व्यसनी निघल्यामुळे सगळी काही बरबादी झाली. व्यसन करू नका, फॅशन करू नका, दारू गांजा मत पिओ यारो, अक्कल गुंग हो जाती है. अपने कमल का दाम खर्च कर मुंह में मिट्टी आती है. जाम पर जाम पीने से क्या फ़ायदा, जाम पर जाम पीने से क्या फ़ायदा. सुबह पीऊंगे तो शाम को उतर जाएंगी, लेकिन
हरिनाम का प्याला पीजे बंधे तेरी जिंदगी सुधर जाएंगी, तेरी जिंदगी सुधर जाएंगी. म्हणून त्या ठिकाणी महाराज सांगतात व्यसन करू नका. महिलांनी सुद्धा त्या ठिकाणी जास्ती मिसऱ्या लावू नका. त्यांना गुदगुल्या होतात. जिचा नवरा येतो का तिला वाटतं बरं झालं माईसाहेबांनी चांगलं झोडापलं आहे का नाही. हा म्हणून त्या ठिकाणी त्यांना सुद्धा व्यसन आहे. तुम्हाला सुद्धा मिसरी लावायचे व्यसन, तपकीर वडायचे व्यसन. काल मला आमच्या गावामध्ये एका माऊलीने बोललं होतं. बसले तिथं बस मी म्हणलं अहो ताईसाहेब कशाचं वास येत आहे. ती म्हणली आमच्या ननंदबाई ना मिसरी लागते. आता म्हणलं बरं तिथंच मला बसवलं तुम्ही. हां त्या मिसरीवाल्याचा आणि तंबाखूवाल्याचा आपल्याला लय राग येतो, लांबूनच वास येतो. हां म्हणून त्या ठिकाणी त्यालासुद्धा काही कमी पैसे लागत नाही. हां आणि तुमच्या सर त्या ठिकाणी म्हणून सर्वांना विनंती आहे व्यसन करू नका, फॅशन करू नका. कारण पैशाची बरबादी, शरीराची बरबादी, आयुष्य कमी होतं. एका पोराला सांगितलं अरे दारू पिऊ नको, गांजा पिऊ नको, व्यसन करू नको, व्यवस्थित राहा, व्यवस्थित जग. बापाला कौतुक वाटावं असं कार्य कर, असं कर्म कर, काहीतरी असं शाबासकी देण्यासारखं काम कर. तो म्हटला माईसाहेब तुमच्या काय बापाचं जात आहे. म्हटलं माझ्या बापाचं काही जाणार नाही, पण तू बापाच्या अगोदर गेल्याशिवाय राहणार का. म्हणा हळूहळू वाजवतात, जरा मोठीने वाजवा की त्याला भ्यायचं का. हा म्हणून या ठिकाणी व्यसन करू नका आणि फॅशनसुद्धा करू नका. कुठल्याही गोष्टीला महाराज सांगतात प्रमाण असतं. विठ्ठल शबरी मैया त्या ठिकाणी सांगितलं पिताश्री तुम्ही माझ्या पिताप्रमाणे आहात. सांगितलं हो बेटी. हा त्या ठिकाणी खरोखर तू माझ्या मुलीप्रमाणे आहे, मी तुझा धर्माचा बाप आहे. तू आश्रमाच्या बाहेर राहायचं नाही तर आश्रमामध्ये राहायचं. ठीक आहे. तिला आनंद वाटला. अरे ज्याला कुणीच नाही ना त्याला एखाद्याने डोक्यावरून हात फिरवला ना त्याला अंतकरण भरून येतं त्याचं. लावणी हात कुरवाडीला माता सांगितली चिंता न करावी. अरे त्याला वाटतं कुणीतरी भेटलं माझ्या जीवाचं, कुणीतरी माऊली भेटली माझ्या जीवाची, मला माया लावणारी, मला जीव लावणारी. माझ्या शबरी मैयाच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहू लागले. पिताश्री खरोखरच माझ्या पिताचा भाव मला त्या ठिकाणी आठवला आणि तुम्ही माझ्या डोक्यावरून हात फिरवला. मला सांगायचे सज्जनो एवढंच, हे काळीज मात्र खरोखर बापाचं लेक म्हणजे बापाचं काळीज असतं आणि हे काळीज असतं खरोखर दुसऱ्याच्या हवाली देतो आणि दिल्याच्या नंतर तो कुठला पोरगा. कारण मुलगी ही जावयाची अमानत असते, शरीर ही काळाची अमानत असते आणि मुलगा ही सुनीची अमानत असते. मुलगा सोडून गेला म्हणून कधी वाईट वाटून घेऊ नका, ते तुमचा कधी नव्हताच. आणि मुलगी नांदायला गेली म्हणून कधी वाईट वाटून घेऊ नका, ती तुमच्यासाठी नाहीत. आणि हे शरीर गेलं म्हणून वाईट वाटून घेऊ नका. देह हे काळाचे, धन कुबीराचे, ते मनुष्याचे काय आहे प्रमाणाशिवाय तुम्हाला पुढे सांगणार नाही. परंतु सत्य परिस्थिती आहे. म्हणून महाराज सांगतात आपलं काहीच नाही, मोकळ्या हातानं यायचं आणि मोकळ्या हातानं जायचं. काय संग येतो आपल्या आज्यानं नेलं का. आजा गेला, पंजा मेला, बाप मेला, देखत ना तो पण तोही तैसा झाला तरी जैसेचे वैसे, कुणाच्यात काही फरक नाही. म्हणून महाराज सांगतात त्या ठिकाणी पडली ही रूढी जगापरिचार चालविती व्यवहार सत्य म्हणून. सगळं असत्य आहे पण सत्य म्हणून चालावं लागत आहे. कारण परंपरा आलेली आहे, रूढ आलेली आहे. एका गावामध्ये लक्ष्मीच्या जत्राला एका घरचे 5 बोकडं कापत होते. म्हटलं अहो असं का, आता माळकरीत तुम्ही सगळे 5 बोकडं का कापता. ते म्हटले आमचे पाठी मागून आले. काय म्हटले, पाठी मागून आले. हा पडली रूढी जगापरिचार चालविती व्यवहार सत्य म्हणून. बरं सांगा तुम्ही, खरं सांगा महिला मंडळ, तुम्ही सुद्धा देवीचे भक्त असाल ना, आहेत का. कोण कोण आहे वरात करा.
करा वरात. मला सुद्धा आहे माळ देवीची, काही नाही, वरात करा. ठीक आहे बरं, मान्य आहे मला. मी सुद्धा देवीची सेवा करते, नवरात्र धरते. परंतु त्या ठिकाणी देवीला कुठं ते लागतं का हो? कुणाला लागतं? पूर्ण अभ्यास करून तुम्ही सगळं अस्तर करत जा. देवीला अस्तर तो मांसाचा नैवेद्य लागत नाही. तो आपण नैवेद्य दाखवतो तो कोणाला? दैत्याला. कोणचा दैत्य? महिषासूर. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, निर्गुण प्रगटली भवानी, महिषासूर मर्दनाला गुणे, लागत नाही. देवीला पुरणपोळीचा नैवेद्य असतो. तुम्ही तुळजापूरला जाऊन बघा. कधी गेला नसाल तर. आदिमाय शक्ती ते कोण आहे? माता पार्वती आहे. तुळजापूरची तुळजा भवानी 3.5 पीठापैकी एक पीठ आहे. कोल्हापूरची महालक्ष्मी पूर्णपीठ, आणि तुळजापूरची भवानी पूर्णपीठ, आणि माहूरची रेणुका देवी हे सुद्धा पूर्णपीठ, आणि शृंगदेवी ही अर्धपीठ, असे 3.5 पीठं आहेत. आणि खरोखर त्या कुठल्याच मातेला मात्र त्या ठिकाणी मांसाचा, बोकडाच्या मांसाचा नैवेद्य दाखवल्या जात नाही. तुम्ही बघा, तुम्ही एखाद्याच्या दहाव्याला गेलात, मौतीला गेलात तरी काय करतात? डोक्यात सहित आंघोळ्या करतात का नाही? का खोटं सांगते मी? आता नाही शिवत नाही म्हणे. आम्ही घरामध्ये लोकांचा चहासुद्धा पित नाही, सुतक पडलं त्याचं सावलीसुद्धा पडू देत नाही. आणि लक्ष्मीची जत्रा आली की त्या ठिकाणी मेल्यालं मढं खाताय तुम्ही. बोकड कापलं मढच नाही होतं, काय होतं ते? खोटं आहे का माझं? खोटं असलं तर मला सकाळी येऊन सांगावं खोटं आहे तुमचं. काहीतरी पुरावा द्या, प्रमाण द्या, काहीतरी असायला पाहिजे, नाही का? म्हणून त्या ठिकाणी महाराज तुम्ही जिवंत त्या ठिकाणी तो प्राण घेता त्याचा, आणि त्याला जिवंत मारता आणि ते खाता. आपल्याला लाज वाटत नाही का हो? कसं तरी वाटत नाही का तुम्हाला? त्या शेळीचं बोकड कापण्यापेक्षा तुमचं लेकरू कापा बरं. कसं वाटतंय? कापा की, काय होते? जमन का? नाही, कुणाचा जीव घेऊ नका. कुणाचा जीव घेऊ नका. अरे खूप दिवसाची गोष्ट आहे. मी कुठेतरी प्रवासाला निघाले होते आणि एका माणसाने कसाबाला गाय दिली होती, गावरान गाय. ती गाय एवढी हंबरडा फोडत होती, म्हणजे कसाब तर ती बघायचा लांबच राहिला. पण त्या मालकाने टेम्पूत भरताना सुद्धा ती गाय टेम्पूत चढत नव्हती. तिच्या दोन्ही डोळ्यात घळघळ अश्रू वाहत होते. तुमच्या आमच्यापेक्षा ज्ञान त्या जनावरांना जास्ती आहे. हंबरुनी वासराले चाटती जेव्हा गाय, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माया, दिसती माझी माया. आया बाया सांगत होत्या होतो जेव्हा ताना, दुष्काळात माईच्या माझ्या आटेला जेव्हा पाना, पिठामंदी पाणी टाकून मले पाजत जाया, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माया, दिसती माझी माया. हंबरुणी वासरले चाटती जेव्हा गाय, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माया, दिसती माझी माया, दिसती माझी. महाराज ती गाई त्या ठिकाणी खरोखर रडत होती. त्या बाबाला सांगितलं, बाबा का तुम्ही ती गाईला विकताय? ते म्हणे गाभण राहत नाही. म्हटलं तुम्ही गोशाळेमध्ये नेऊन सोडा, नाही तर आमच्यासारख्याला दान द्या, आम्ही गोशाळा काढू. नाही, मागितल्यावर माणसं देणार नाही.
ज्याला गरज आहे त्याला कोणी, ज्याला भूक लागली त्याला कोणी जीवच घालणार नाही, पण ज्याला भूक नाही ना त्याला म्हणते याईये, पधारिये, बैठिये, वेलकम है, स्वागत है. आणि जे तडपत आहे ना याने माझ्याकडं बघावं, जे हरी करावं आणि मला म्हणावं एकदा तरी एक वेळीचं जेवण कर, त्याला कुणी जेवण घालत नाही. म्हणून या ठिकाणी चला महाराज सांगतात त्यांच्यामध्ये फार अशा पद्धतीचं त्यांना सुद्धा ज्ञान असतं. विठ्ठला विठ्ठल शबरी मैया त्या ठिकाणी महाराजांच्या आश्रमामध्ये राहू लागली. राहत असताना सेवा करायची, तनुमणू जीवे चरणासी लागावी. मला थोडंसं आवाज द्यावं जरा, थोडा विकू द्या थोडा आणखी, मला म्हणजे रिटर्न असं थोडा प्रतिसाद आला पाहिजे. सोर द्या. तनुमणू जीवे चरणासी लागावी, अगरवत करावी दाशत्व सकाळ. तनाने मनाने धनाने हे सगळे मंडळी त्यांची सेवा करायची गुरूंची शबरी मैया सहित. पण एक दिवस महाराज सांगतात संन्यासी जरी असला तरी त्याला सुद्धा देह सोडावा लागतो. ब्रह्मदेवाला सुद्धा देह सोडावा लागला, तर त्या ठिकाणी त्या ऋषीवर्यांना, मातंग ऋषींना सुद्धा देह सोडावा लागला. त्यांनी सांगितलं, मुलांनो शिष्यांनो मी जाणार आहे परवा, या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित संस्था चालवा, व्यवस्थित कामं करा, व्यवस्थित सेवा करा. सगळी शिष्य लोक रडायला लागले, बाबा असं का म्हणता हो, आम्हाला सोडून का जाता हो, आम्हाला पारखं का करता हो, तुम्ही आमच्या जीवन आधार आहोत हो, तुम्ही आमचे ज्ञानदाता आहोत हो, तुम्ही आमचे सर्वस्व आहात हो, तुम्ही आमचे माता पिता गुरु. महाराज सांगतात, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझी गुरु, कृष्ण माझे तारू, उत्तरी पहिले पारू भव नदीचा. तुम्ही आमचे गुरु आहात, तुम्ही आमचं जीवन आहात, तुम्ही आमचे मैबाप आहात, तुम्ही आमचे देव आहात, तुम्ही आमचे सर्वस्व आहात. स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, हेच विष्णूची महापूजा, अनुभव नाही दुजा. सांगितलं तुम्ही आईबापाची सेवा करा, या परमात्म्याला विठ्ठलाला आणि रुक्माईला ती पोहोचल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही गुरुची सेवा करा, ती सुद्धा परमात्म्याची सेवा होते. तुम्ही एखाद्या मालकाची तर चाकरी करत असाल, प्रामाणिकपणाने सेवा करा, ती सुद्धा स्वामींची सेवा सुद्धा त्या परमात्म्याला पोहोच होत असते. की अभंगामध्ये सांगितलेलं आहे, स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, हेच विष्णूची महापूजा, अनुभव नाही दुजा. हेच विष्णूची महापूजा, याच्यात अनुभव दुसरा नाही, असं त्या ठिकाणी सांगितलं. त्यावेळेस सगळी शिष्यमंडळी रडू लागले, शबरी मैया जास्ती रडू लागली. महाराज गेले, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. वाडवेळ झाला उभा पांडुरंगा, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. अंतकाळी विठू आम्हासी पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका. त्या ठिकाणी महाराजजी गेल्याच्या नंतर शबरी मैया आली आणि महाराजांचे चरण धरले, डोकं आपटू रडू लागली. महाराजजी तुम्ही आम्हाला सोडून गेलात, आम्हाला पारखं केलं हो, तुम्ही म्हटले होते ना मी तुझा वडील आहे, मग तुम्ही का गेलात आम्हाला सोडून, का गेलात आम्हाला सोडून. शेवटी शबरीसाठी मातंग ऋषी परत देहावरती आले. मरण माझे मरुणी गेले, आम्ही झालो अमर. महाराज शुद्धीवरती आले. सांगितलं, हो बेटा तुला एक सांगायचं राहून गेलो, की त्या ठिकाणी तू आता एक काम कर, माझी चिंता करू नको, माझं सगळं डोक्यातलं काढून टाक आणि त्या परमात्म्याला शरण जा, भगवंताचं नाव घे. म्हणे कोणचं नाव घ्यायचं? श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. राम या मंत्राचा
श्रीराम जय राम जय जय राम. माझे प्रभू तुला भेटतील, तुला प्रभूकडे जाण्याची गरज नाही, प्रभूच तुझ्याकडे येतील. तसं सावता महाराजांना सुद्धा पांडुरंगाकडे जाण्याची गरज पडली नाही, पांडुरंगच त्यांच्याकडे आले. का? एवढं नामचिंतन भजन त्यांनी केलं होतं. चला मी ते पण तुम्हाला विषय पूर्ण करून दाखवणार आहे, परंतु या ठिकाणी 2च मिनटं घेते तुमचे. शबरी मैयाने त्या ठिकाणी खरोखर महाराजांचं सर्व त्या ठिकाणी महाराज गेले, महाराजांचा विधी सर्व झाला आणि त्या ठिकाणी महाराज मनातून जात नाही आणि त्या ठिकाणी पंपसरावरती शबरी मैया जाऊन राहिली. 1000 वर्ष तिने जप केला. किती? 1000 वर्ष. आपल्याला असं वाटतं आज माळ घातली की उद्याच्याला लाभ झालाच पाहिजे, आहे का नाही? आणि काही नुकसान झाली तर महाराज लोकांना शिवे दिल्याशिवाय राहत नाहीत माणसं. एका मावशीला माळ घातली आणि दुसऱ्याच्या एकादशीला अख्खा कोंबड्याचा झाप मांजरांनी खाऊन टाकला. ती महाराजांच्या घरी भांडायला गेली. नुसत्या महाराजालाच नाही तर त्याच्या बायकोसहित झिंज्या धरू धरू तिने असर तिला मारलं आणि भांडली. म्हटली तुझ्या नवऱ्याने मला माळ घातली म्हणूनच या पांडुरंगाने माझं सगळं वाटोळं केलं आणि अख्खा झापची झाप नष्ट झाला. तसं आला का अनुभव तुम्हाला? कधी नाही होणार काही. घाला माळा. विठाला विठाला विठाला. चला. म्हणून त्या ठिकाणी जप करत बसली. किती? 1000 वर्ष. महाराज त्या ठिकाणी खूप वर्ष आयुष्य होतं त्या कालावधीमध्ये माणसांना. आता कलियुगामध्ये थोडे शत गणिले ते अर्धरात्र खाये, मध्ये बालत्व पिडा रोगक्षय, काये भजनासी उरले ते पाहे गा. हो, म्हणून त्या ठिकाणी ते अखंड भजन करायचे, अखंड भजन करायचे, अखंड भजन करायची. प्रभू रामचंद्र आपल्या सीतामाईचा शोध घेत 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 गेले. गेल्याच्या नंतर शबरी भजनच करत होती. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. अखंड भजन. प्रभू रामचंद्राला पाहिलं आणि दररोज ती नुसतं भजन करत नव्हती तर दररोज आतुरतेने वाट पाहायची, देवाची वाट पाहिजे. माझा प्रभू इकडून येईल, माझा प्रभू तिकडून येईल, माझा प्रभू इकडून येईल. माझ्या प्रभूसाठी चारही दिशेने पायघड्या घालायची, फुलाच्या पायघड्या घालायची, फुलाच्या. हो, पूजेसाठी फुले आणून ठेवायची, खाण्यासाठी बोरं आणून ठेवली, बोरं. हो, एक दिवस असा सोन्याचा उजाडला की त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं आगमन झालं. राम जी की कुटिया में आवन होगा, शबरी की कुटिया पावन होगा. राम जी की कुटिया में आवन होगा, शबरी की कुटिया पावन होगा. राम जी की कुटिया में आवन अपने हाथों से खिलाऊंगी. 7 लखन जी का दर्शन होगा, राम जी की कुटिया आवन होगा. राम जी की कुटिया में आवन होगा, शबरी की कुटिया पावन होगा. प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आलेले आहेत. शबरीचं देहभान हरून गेलेलं आहे. महाराज सांगतात आता कुठे धावी मन, तुमचे चरण देखलिया, भाग गेला सिन गेला, अवघा झाला आनंद. खूप आनंद झाला. शबरीला आनंद अश्रू वाहू लागल्या. प्रभू रामचंद्राची सेवा करायची राहून गेली. देव पाहताच देव रूप झाली. देव पाहावयासी गेलो, तेथे देवची होणी ठेलो. देवाला पाहिल्याबरोबर ती देव होऊन गेली. आणि त्या ठिकाणी कोण म्हणतं भगवान येत नाहीत, तुम्ही तेवढ्या शबरी मैयासारखं बोलवत नाही, त्यामुळं भगवान परमात्मा येत नाही. अच्युतम केशवम नाम नारायणम कृष्ण दामोदरम जानकी वल्लभम, तेही भगवान खाते नहीं, विदुर पत्नी जैसे तुम खिलाते नहीं.
दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी। भगवान सब कुछ करने के लिए तैयार है, पण कराने वाला चाहिए। विठ्ठला विठ्ठला म्हणून शबरी मैयाने त्या ठिकाणी परमात्मा शबरीकडे गेले। शबरी परमात्म्याकडे गेले का? लक्ष आहे ना? लक्ष आहे का? नळी फुंकली सोनारी इकडून तिकडे। रात्री कोणचा अभंग होता? आता माई काय सांगावा महाराज, कीर्तनाला बरोबर आलतो पण घरी जरा गणगण झालती, त्यामुळे डोक्यात गणगण होती म्हणून डोक्यात कीर्तन घुसलं नाही, हाय का नाही? हा, तसं महाराज सांगता शबरी देवाकडे गेली नाही, देव शबरीकडे गेले। काय होतं शबरीकडे? तर महाराज सांगतात भावे गावे गीत। साधू संतांनी परमात्मा प्राप्तीचा उपाय सांगितला, भावे गावी गीत शुद्ध करुणिया चित्त। संत सावता महाराज पंढरपूरला गेले का? नाही। हा, म्हणून त्या ठिकाणी महाराज तिथे दैवमाळी राहत होते। त्यांचे एक पुत्र परशुबा आणि दुसरा पुत्र डोंगरोबा। डोंगरोबा हे असरे विवेकासहित वैराग्याचे बळ, मूर्तिमंत वैराग्य होतं। तीर्थयात्रा करायला गेले, जवळ ही सगळे सिद्ध आहे, हात चालावया पायी तो आपले सोहित पायी तीर्थयात्रा जाई चुकू नको। तीर्थयात्रा करायला गेले, नामचिंतन करत 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 तिकडेच देह त्यांनी संपवला आणि तिकडेच तीर्थामध्ये त्या ठिकाणी तिकडेच गेले आणि तिकडे तिकडचेच झाले। अशा पद्धतीने त्या ठिकाणी इकडे परशुबा माळी आणि त्यांचं लग्न झालं नागिताबाई बरोबर। आणि नागिताबाई आणि परशुमाळी ही वडिलांची परंपरा आहे की दैवमाळी वाऱ्या करत होते, म्हणून त्या ठिकाणी खरोखर परशुबा सुद्धा वाऱ्या करू लागले, नागिताबाई सुद्धा वाऱ्या करू लागल्या आणि त्यांचं असतं लग्न। त्यांना एक पुत्र झाला, कोण? संत सावता महाराज की। हा, कारण पुत्र कसा झाला तर त्यांना लय दिवस संतान नव्हतं, लय दिवस पुत्र प्राप्ती होत नव्हती। पांडुरंगाच्या वाऱ्या केल्या, पांडुरंगाला साकडं घातलं, भगवंताला मागणी केली, हे देवा आम्हाला काही अपेक्षा नाही देवा, पण तुझी भक्ती करणारा ही परंपरा चालवणारा वारी हिचा टिकून ठेवायची असेल तर या ठिकाणी आम्हाला तुझी भक्ती करणारा असा पुत्र दे। ठीक आहे, देव तथास्तु म्हटले आणि त्या ठिकाणी परशुबा आणि नागिताबाईच्या पोटी संत सावता बाबांचा अवतार झाला। संत सावता महाराज की। हा, मग त्या ठिकाणी महाराज इकडे परमानंद परमात्मा, पंढरीश पांडुरंग परमात्मा, नामदेव ज्ञानोबा त्या ठिकाणी लहुळ या गावी जाऊ लागले। जात असताना तिथे लहुळ या गावी कोण राहतं? कोण राहतं? कुर्मदास। कुर्मदासांना भेटायला व्यंग होते ते, म्हणून त्यांना भेटायला ते पैठणहून आले होते, हातपाय नव्हते तरी। हा, आपल्याला बसायला टेम्पो असून सुद्धा नाही, परवा येतात महाराज, परवा येतात, आहे का नाही? हा, 2 दिवसांनी येतो, लागतेच किती 8 दिवस, आहे का नाही? तरी माणसं म्हणतात नाही 2 दिवसांनी लेट येतो। काय तुमचं गुतलंय का इथं? काही संग न्यायचं आहे का? नाही नाही, सगळं काही न्यायचं नाही, पण कांद्याची जरा लागवड चालू आहे ना, आहे का नाही? हा, असे अनंत कारण आपण प्रपंचातले सांगतो आणि देवाकडे वळायला जरा आपण त्या ठिकाणी मागे घेतो। परंतु परशुबामाळी आणि नागिताबाई अखंड वारी करत असायचे। अखंड वारी करत असताना त्या ठिकाणी इकडे कुर्मदाससुद्धा वारी करत करत त्या ठिकाणी लहुळ या गावी आले होते। तिथेच ते राहिले, तिथून पुढे त्यांना शक्य होईना, त्यांचं शरीर साथ देईना, म्हणून तिथेच ते गतप्राण झाले, तिथेच त्यांनी समाधी घेतलेली आहे। पण ठीक आहे, चला पांडुरंग परमात्मा तिथे भेटायला आले, माऊली ज्ञानोबा आणि संत नामदेवरायांना घेऊन। आणि जाता जाता म्हटले चला, भगवंताच्या डोक्यामध्येच होतं, एका बाणामध्ये 2 पक्षी मारायचे, लक्ष आहे ना सगळ्यांचं? हा, त्या ठिकाणी चला म्हटले, नामदेवरायांना सुद्धा थोडासा अहंकार झालाय। किती? थोडासा, तिळभर। हा, तिळभर जरी होय अभिमान, मी ऋतू समान भार देवा। तिळभर जरी आपल्याला अहंकार झाला तरी तो देवाला सहन होत नाही वैवा। चला मग नामदेवरायाला घेऊन गेले कुठे? संत सावता महाराजांकडे। जात असताना त्या ठिकाणी देवाने आधीच सांगितलं, म्हटले एक काम करा,
म्हटले तुम्ही हा चला म्हटले माझ्या पाठीमागे मी पुढे चालतो. आणि नामदेवरायांची अवस्था ज्ञानोबरायांच्या मनामध्ये काही नव्हतं, पण नामदेवरायांचे परीक्षण करायचं होतं. भगवान परमात्मा गुप्त झाले आणि संत सावता महाराजांच्या समोर प्रगट झाले. प्रगट झाल्याच्या नंतर संत सावता महाराजांना हात जोडले. जगाच्या बापाने कुणी जोडले? जगाचा बाप जेणे हे विश्व निर्मिले, महर्षी देव संस्थापिले, 21 स्वर्गाते धरिले, सत्ता मात्रे आपुलिया. हो, ज्याने 21 स्वर्ग निर्माण केले तो सत्ताधारी भगवान परमात्मा. पिता मत्स्य जगतो, माता धाता पितामह, वेद्यम पवित्र ओंकार, वृक्षा मेजुरी वचा. त्या परमात्म्याने त्या ठिकाणी खरोखर सावता बाबांना हात जोडले. सावता महाराज मला काहीतरी करा आणि कुठेतरी लपवा हो. हां म्हटले का? म्हटले माझ्या पाठीमागे चोर लागलेले आहेत. म्हटले देवा तुमच्या पाठीमागे चोर कधी लागत असतात का? अहो तुम्ही तर गतीर भरता प्रभू साक्षी निवर्ष शरणम सुरत प्रभू पुरले स्थानम निधान बीजमव्यम. प्रत्येक ठिकाणचं तुम्हाला दिसतं बसल्या बसल्या, आणि चोर कुठून आला तुमच्याकडे? अरे एवढा भाग्यवान चोर आहे का तुमच्या मागं लागायला? हो म्हटले काही करा पण मला लपवाच. म्हटले ठीक आहे, इथं तिथं लपवू नका. म्हटले मी दिसलोच नाही पाहिजे. मग हातात इळा होता माईबाप. देहीच विदेही भोगू दशा, ज्यांचं देहावरती तादात्म्य नाही अशा संत सावता महाराजांनी इळा घेतला, आपली छाती फाडली आणि भगवंताला त्या ठिकाणी आपल्या हृदयामध्ये साठवलं. फक्त साधू संतांचंच हृदय आहे परमात्म्याला साठवण्या योग्यतेचं. संपुष्ट ही हृदय पेटी करुणी पोटी साठव. म्हणून महाराज सांगतात परमात्म्याला हृदयामध्ये साठवलं. पाठीमागून ज्ञानोबराय आणि नामदेवराय आले. माझे नामदेवराय रडत होते. सावता महाराजांचे चरण धरले. महाराज माझा देव कुठे हो? मला देव जर नाही भेटला तर मी मरून जाईल हो, मी मरून जाईल हो, मला देव दाखवा. त्या ठिकाणी सावता महाराजांना नामदेवरायांची असणारी स्थिती पाहवलीच नाही. धाय माय मोकलून रडत होते. त्यावेळेस त्या नामदेवरायांचं अचूक लक्ष गेलं सावता महाराजांच्या छातीकडे. तर परमात्म्याचा पितांबर शेला झळकला. पाहिला, सांगितलं तुमच्या पशीच देव आहे. म्हटले दाखवा मला देव. हात जोडले. सावता बाबांनी प्रार्थना केली, पांडुरंगा नको रे एवढी परीक्षा घेऊ. नामदेव हा लहान आहे, बालिशपणा आहे त्याचा. अरे त्याची बुद्धी लहान आहे देवा, तू का त्याची परीक्षा घेतो? का त्याला दुःखामध्ये टाकतो? तुझा विरह त्याला सहन होत नाही. देवा पांडुरंगा माय बापा तुम्ही प्रगट व्हा हो, तुम्ही प्रगट व्हा. परमात्मा प्रगट झाले आणि प्रगट झाल्याच्या नंतर माझ्या नामदेवरायांनी परमात्म्याचे चरण नाही धरले हो. माझ्या नामदेवरायांनी संत सावता महाराजांचे चरण धरले. संत सावता महाराजांचे चरण धरले आणि त्यांच्या मुखातून उद्गार निघाले, धन्य ते आरण रतनाची खाण, जन्मला निधान सावता तो सावता सागर, प्रेमाचे आगर घेतला अवतार माळ्या घरी. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. जो त्रैलोक्यामध्ये भरून उरतो तो संत सावता बाबांनी आपल्या हृदयामध्ये साठवला. म्हणजे संत सावता महाराज किती मोठे असतील. पटलं तर टाळ्या वाजवायचा, नाही पटलं तर नका वाजवायचं. काय मीटर जळतं का? पटल्यावर हो विठाला विठाला. हा जगाचा बाप संत सावता बाबांच्या हृदयामध्ये राहिला. म्हणून संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठव.